मित्रांनो, आयुष्यात काही लोक इतके जवळचे वाटतात की आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण इतिहास आणि अनुभव सांगतो, काही गोष्टी अशा असतात ज्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्या तर तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या कोणी कितीही जवळचा असू द्या, कधीच कुणाच्या हातात देऊ नका. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तिसरा गोष्ट तर बहुतेक लोक नकळत दुसऱ्यांच्या हातात देतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करतात. जर तुम्हाला अशा जीवन बदलणाऱ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. 1. तुमची गुपिते आणि कमकुवत बाजू. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही गुपिते असतात, काही चुका असतात, काही कमकुवत बाजू असतात. पण अनेक लोक भावनेच्या भरात सगळं काही दुसऱ्याला सांगून टाकतात. सुरुवातीला ती व्यक्ती तुमची काळजी घेते, तुमचं ऐकून घेते आणि तुम्हाला वाटतं की ही व्यक्ती आयुष्यभर साथ देईल. पण परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. आज जो तुमचा जवळचा आहे तो उद्या दूर जातो. आज जो तुमचा मित्र आहे तो उद्या विरोधात जाऊ शकतो. आणि अशावेळी सर्वात जास्त नुकसान कोण करतं? तेच गुपित जे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून सांगितलं होतं. चाणक्य म्हणतात की माणसाने स्वतःच्या कमजोरीबद्दल खूप विचारपूर्वक बोललं पाहिजे, कारण जगात प्रत्येकजण तुमच्या भल्याचा विचार करत नाही. काही लोक तुमची कमजोरी जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळ येतात. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला तुमच्या भीतीची, तुमच्या चुकीची किंवा तुमच्या संवेदनशील गोष्टीची माहिती आहे. मग रागाला, वाद झाला की नातं तुटलं तर ती माहिती तुमच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची सवय सोडा. प्रत्येक व्यक्ती तुमचा विश्वास जपेलच असं नाही. लक्षात ठेवा, मन मोकळं करा पण पूर्णपणे उघड करू नका. काही गोष्टी स्वतः पुरत्याच ठेवल्या तरच सुरक्षित राहतात. 2. तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या निर्णयाचा अधिकार. खूप लोक नकळत स्वतःच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देतात. कोणाशी बोलायचं, काय करायचं, कसं जगायचं, कोणतं करिअर निवडायचं, सगळं दुसऱ्याच्या मनावर चालू लागतं. सल्ला घेणं चुकीचं नाही, पण प्रत्येक निर्णय दुसऱ्याने घ्यावा हे अत्यंत धोकादायक आहे. कारण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. चुका झाल्या तरी त्याचे परिणाम तुम्हालाच भोगायचे आहेत. त्यामुळे निर्णय नियंत्रणही तुमच्याकडेच असलं पाहिजे. अनेक लोकांना दुसऱ्यावर नियंत्रण ठेवायला आवडतं. ते सतत सांगतात, हे करू नकोस, तसं बोलू नकोस, तिथे जाऊ नकोस, आणि हळूहळू तुम्ही स्वतःचा विचार करणं बंद करता. आणि एक दिवस लक्षात येतं की आपण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांना सुख देण्यासाठी जगतो. हे सर्वात मोठं नुकसान आहे. ज्यांच्या हातात तुमच्या आयुष्याचा रिमोट जातो तो तुमच्या आनंदाचं बटनही नियंत्रण करू लागतो. म्हणून कोणाचं ऐका, आदर करा, सल्ला घ्या, पण अंतिम निर्णय तुमचाच असू द्या. स्वतःच्या आयुष्याचे चालक बना, प्रवासी नाही. 3. तुमचा स्वाभिमान. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्वाभिमान. जगात पैसा गेला तर परत मिळू शकतो, वेळ गेली तर नवीन संधी मिळू शकते, पण स्वाभिमान गेला तर माणूस आतून तुटतो. अनेक लोक नातं टिकवण्यासाठी, मैत्री टिकवण्यासाठी किंवा कोणाला गमावण्याच्या भीतीने स्वतःचा स्वाभिमान दुसऱ्याच्या हातात देतात. ते सतत सहन करतात, अपमान सहन करतात, दुर्लक्ष सहन करतात, चुकीचे वागणं सहन करतात, कारण त्यांना वाटतं की जर मी विरोध केला तर समोरची व्यक्ती दूर जाईल. पण लक्षात ठेवा, जे नातं तुमच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर टिकतं ते नातं टिकवण्यासारखं नसतं. खरं नातं तुम्हाला मान देतं, तुमच्या भावना समजून घेतं, तुमच्या मर्यादा आदर करतं. जिथे सतत अपमान होतो तिथे प्रेम नसतं. जिथे फक्त सवय असते तिथे स्वार्थ असतो. स्वाभिमान हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा कणा आहे. तो तुटला तर माणूस बाहेरून हसत असला तरी आतून खचतो. म्हणून कोणीही कितीही जवळचा असो, तुमचा स्वाभिमान त्यांच्या हातात देऊ नका. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकावर प्रेम करा, सर्वांशी चांगलं वागा, पण 3 गोष्टी नेहमी स्वतःकडे ठेवा. तुमचे गुपित आणि कमकुवत बाजू. 2. तुमच्या आयुष्याच्या निर्णयाचा अधिकार. आणि 3. तुमचा स्वाभिमान. या 3 गोष्टी सुरक्षित राहिल्या तर कोणी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे नियंत्रित करू शकणार नाही. लक्षात ठेवा, विश्वास ठेवा पण अंधविश्वास ठेवू नका. प्रेम करा पण स्वतःला हरवू नका.
आणि नातं जपा, पण स्वाभिमान विकू नका. कारण जगात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमची स्वतःची किंमत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये स्वाभिमान नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.